दादा म्हण दादा. दादा. तशी सगळ्याच गोष्टीत राजवी ऍक्टिव्ह आहेच, पण आता बघा 10 महिने सुद्धा तिला कंप्लीट झाले नाहीत आणि इतकं टाळसर बोलायला लागलेली आहे ती. आणि पहिला शब्द तिचा हा दादा तिने शिकलेला आहे. त्यानंतर आज होता शनिवार बाजार, त्याच्यामुळे बाजारात फ्रेश असा भाजीपाला आणायला गेलो होतो आम्ही. आणि ऊन आता इतकं जास्त पडलंय ना की 4 दुकान फिरायची इच्छाच होत नाही. एकाच ठिकाणी वाटते सगळा भाजीपाला घ्यावा, पण तसं काही होतच नाही. 4 जागेवर जावंच लागतं, एका ठिकाणी काही भेटतच नाही. थोडे उन्हाचे चटके घेत ऑटो करून घरी आलो आणि आल्या एक मोठं पार्सल आलं होतं. थोडंसं ऑर्गनायझेशनचा एक व्हिडिओ करूया म्हणलं. बऱ्याच जणींच्या कमेंट आहेत की खूप पसारा असतो घरामध्ये म्हणून माझ्या. तितकंच ते खरं पण आहे, किती पण आवरा आता पसारा होतेच. त्यानंतर घरी आल्यावर भाजीपाला वगैरे निसून ठेवला आणि रात्रीच्या भाजीची तयारी. आता जे बघून तुम्हाला कळालाच असेल, वेगळं सांगायची काही गरज नाही की कुठली भाजी आहे. तर त्यानंतर मी मध्ये असं थोडंसं राजवीचे नखरे बघायला गेले ना, तोपर्यंत इकडे असा कुटाणा होऊन बसला होता. तर मस्त अशी भाजी बनवून तयार होती, जी प्रियांची खूप जास्त फेवरेट आहे आणि मला सुद्धा आवडते, फक्त बाकीच्यांना नाही आवडत एवढी. आणि इकडे बघा ह्या तिघा बहीण भावांची बॉन्डिंग अशी काय आहे, म्हणजे राजवी त्यांना लुचते, ओढते त्यांचे केस, तरी सुद्धा हे काहीच बोलत नाहीत तिला, कारण लहान लेकराची प्रत्येकच गोष्ट तितकीच गोड वाटते. चला आता जेवण वगैरे करून बाहेर गेलो होतो थोडंसं. भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय.